मी या चर्चेची सुरुवात करणार आहे ती लक्ष्मण माने सरांपासून। त्याचं कारण असं आहे, माने सर हे गॅझेट लागू झाल्या, मराठा समाजाला गॅझेट लागू झाल्याच्या नंतर तुम्ही राज्यातल्या भटक्या विमुक्तांना सुद्धा हेच गॅझेट लागू करा आणि त्यांना एसटी प्रवर्गात शेड्यूल ट्राइब मध्ये टाका अशी मागणी करताय। असं करता येईल का? काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? का तुम्ही आझाद मैदानात बसलाय? सर्वांना सप्रेम जय भीम। जय भीम। मी माझं जे म्हणणं आहे ते आपण जे काही मांडलं तर त्यापेक्षा वेगळं म्हणणं आहे। बरं, मी ते गॅजेट जे आहे हां, त्या गॅजेटच्या अनुसार कुणाला काय मिळालं आहे आणि कुणाला काय नाही मिळालं आहे या वादामध्ये मला मुळात जायचंच नाही आहे। बरं, माझं म्हणणंच वेगळं आहे। माझं म्हणणं असं आहे की या विमुक्त जमाती ज्या आहेत, ज्यांना डिनोटिफाईड ट्राईब म्हणलेलं आहे, बरं, किंवा पूर्वीच्या क्रिमिनल ट्राईब ॲक्टनुसार अस्तित्वात आलेल्या 14 जमाती, हा, या गुन्हेगार जमाती ब्रिटिशांनी 1871चा जो कायदा केला त्याप्रमाणे अस्तित्वात आल्या। 28 भटक्या जमाती ज्या गाव मागत्या आहेत, ज्या गावामध्ये मागतात आणि गावात राहत नाहीत, आम्ही कुणीही गावाचा भाग नाही आहे। म्हणजे विमुक्त जमाती पण आणि भटक्या जमाती पण आम्ही गावगाड्यात नाही, आम्ही बलुतेदार नाही, आलुतेदार नाही, आमचा कृषी प्रधान अर्थव्यवस्थेशी काही संबंध नाही, प्रोडक्शन म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्शनशी आमचा काही संबंध नाही। आम्ही एकतर भिका मागणारे लोक आहे किंवा आम्ही चोऱ्यामाऱ्या करणारे लोक आहे। त्यामुळे आम्हाला गावच नाही आहे, आम्ही गावाचा भागच नाही आहे। तरीसुद्धा आम्हाला या सवलती मिळाल्या पाहिजेत। आम्ही ट्राईब आहोत, म्हणजे आम्ही नोमॅडिक ट्राईब किंवा क्रिमिनल ट्राईब या ट्राईब आहेत। ट्राईबचं ट्रान्सलेशन कास्ट असं होत नाही। दुसरं, आम्ही वर्णव्यवस्थेमध्ये नाही, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र या भानगडीतलेच आम्ही लोक नाही आहे। आम्ही त्याच्या पलीकडचे लोक आहोत, आम्ही ट्रायबल लोक आहोत, पण ट्रायबलपासून तुटलेले आहोत। तेव्हा आम्ही ट्रायबल आहोत हे गव्हर्नमेंटच मान्य केलेलं आहे। त्यांना 1800 ट्रायबलचा कास्ट ॲक्ट नाही आहे, ट्रायबल क्रिमिनल ट्राईब ॲक्ट आहे, त्याच्यानंतर नोमॅडिक ट्राईब ॲक्ट आहे। तर आम्ही ट्राईब असण्याबद्दलचा मतभेद असायचा मुद्दाच नाही, आम्ही ट्राईबच आहोत। प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत राज्यकर्ते आम्हाला असं सांगत होते, आम्ही त्यांना सांगत होतो की आमचे सगळे नातेवाईक सर्व राज्यांमध्ये ट्राईबमध्ये आहेत आणि तुम्ही आम्हाला ट्राईबमध्ये घाला, कारण आम्ही इथे आपणहून आलेलं नाही, आम्हाला इंग्रज सरकारने इकडं आणलेलं आहे। आणताना आम्हाला सेटलमेंटमध्ये 80 वर्ष डांबलेलं आहे, कारण आम्ही स्वातंत्र्य युद्धामध्ये 1857च्या पहिल्यांदा देशी संस्थानिकांच्या बरोबर आदिवासी संस्थानिकांनी जो उठाव केला त्याच्यातले लोक आम्ही आहोत। तो उठाव दडपून टाकण्याच्यासाठी म्हणून आम्हा लोकांची सेटलमेंट केली, तेव्हा आम्ही ट्रायबल आहोत, त्याच्याबद्दल आम्हाला सिद्ध करण्याचा काही विषयच नाही। आता प्रश्न राहिला की आम्हाला शेड्यूलमध्ये का घातलं नाही, तर 1947ला देश स्वतंत्र झाला, आम्ही 1952ला स्वतंत्र झालो, म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 5 वर्षानं स्वातंत्र्य मिळालं। दुसरी गोष्ट, जेव्हा या लिस्ट बनत होत्या, कॉन्स्टिट्यूशन बनत होती, तेव्हा आम्ही ओपन जेलमध्ये होतो। आणि आमचं सगळं शिक्षणाचा याचा विचार केला तर आमचं बोलणारं पण कोणी नव्हतं, आमची लिडरशिप कोणी करणारं नव्हतं। त्याच्यामुळे आमच्या लोकांना कळलंच नाही आपल्याला कुठल्या लिस्टमध्ये घालायचं आणि कुठल्या लिस्टमध्ये घालायचं नाही। पण ज्या राज्यकर्त्यांनी आम्हाला लिस्टमध्ये घातलं त्यांनी एक 3rd शेड्यूल तयार केलं थाळी कमिशनच्या आधारानं, आणि राज्यकर्त्यांच्या आम्ही सांगत होतो की एक हैदराबादमध्ये आम्ही ट्राईबमध्ये आहोत, इकडे कर्नाटकात आम्ही कास्टमध्ये आहोत, विदर्भात विदिन द स्टेट आम्ही कास्टमध्ये आहोत, आम्हाला त्याच्यात घाला। तर राज्यकर्ते सांगायचे नाही बाहेरची लिस्ट आहे, आता कसं आम्ही करणार, आम्हाला नाही करता येणार, तुमचं मला सांगत होते। आता एक मुद्दा शेवटचा, एक मिनिट बोलायचं आहे प्लीज, मला 1 मिनिट बोलायचं आहे की हा हैदराबादचा जो रेफरन्स आहे तो आउट ऑफ द स्टेट आहे, तो तुम्ही वापरलात, तुमच्या जातीचं तुमच्यावरती संरक्षणात जेव्हा दडपण आलं, तुमच्या मानगुटीवर जेव्हा लाखो मराठी येऊन बसले, तेव्हा करा 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 फडणवीस वाकले, अजित पवार वाकले, शिंदे वाकले आणि लगे मराठ्यांना सवलती देऊन टाकल्या, तेव्हा आउट ऑफ द स्टेटचा रेफरन्स नव्हता। मग तो जर रेफरन्स तुम्ही त्यांना वापरू शकता तर मग तो आम्हाला तर वापरणं अत्यावश्यक आवश्यक आहे, कारण आम्ही ऑलरेडी ट्राईब आहोत। आता प्रश्न राहिला आम्हाला ट्राईबमध्ये घालायचं की नाही, तर आमचं म्हणणं की ट्राईबमध्ये अ म्हणा त्यांना, आम्हाला ब म्हणा, पण आम्ही ट्रायबलच आहोत। ठीक आहे, आणि तुम्ही काहीही म्हणलात तरी आम्ही ट्राईब आहे तुम्हीच मान्य करताय, तुमचं सगळं रेकॉर्ड मान्य करताय। ठीक आहे, तुमचं म्हणणं शेड्यूल मध्ये टाका, शेड्यूल ट्राईब मध्ये टाका, अशा प्रकारची ही मागणी आहे।